बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे? चर्चांना उधाण. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतायत. सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा दावा. बरं झालं पक्ष फुटला. 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री. जयकुमार रावल यांनी प्रतिभा पाटील यांचीही जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार. संजय राऊतांचा आरोप. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी उमेदवार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. राज्यभरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज आंदोलन करणार. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी. तर हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. महाराष्ट्रातून औरंगजेबचं नामोनिशाण मिटवून टाका. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य. भिवंडीत शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरात आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये भीषण पाणी टंचाई. पाणी आणायला गेलेला 14 वर्षाचा मुलगा तळ गाठलेल्या विहिरीत पडला. विहिरीतील दगडांमुळे मुलगा जखमी. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये. इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.